होतील. तुमच्याही प्रयत्नांचं कौतुक होऊ शकतं. आणखीन एक रास जिला लाभ होणार आहे या काळात ती म्हणजे तुळ रास. करिअर आणि व्यवसायात लक्षणीय फायदा तुळ राशीच्या लोकांना दिसेल. शत्रूंवर विजय मिळवता येऊ शकतो. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हा काळ चांगला सिद्ध होईल. कामाच्या ठिकाणी मान आणि प्रतिष्ठा वाढू शकते. विद्यार्थ्यांनाही फायदा होताना दिसेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना निश्चितच हा काळ लाभ देईल. अविवाहित लोकांना लग्नाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात. एकूणच हा काळ सगळ्याच बाबतीत तुळ राशीच्या लोकांना फायदा देऊन जाईल. धनुरास. अनेक क्षेत्रांमध्ये धनुराशीच्या लोकांना लाभ मिळताना दिसेल. जर तुमच्या वैवाहिक जीवनात आधीच तणाव असेल तर तो तणाव हळूहळू संपुष्टात येईल. नात्यामध्ये अधिक गोडवा येईल. अविवाहित व्यक्तींना चांगले विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. नोकरीच्या क्षेत्रातही तुम्हाला लाभ होईल. उत्पन्नात वाढ किंवा पदोन्नतीची शक्यता आहे. व्यावसायिकांना सुद्धा चांगला नफा होताना दिसेल. मकर रास. हा काळ तुम्हाला व्यस्त ठेवणारा असणार आहे. मेहनतीचे आणि प्रयत्नांचे फळ मिळू शकते. हा कालावधी विद्यार्थ्यांना निश्चितच फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांनी कठोर आणि एकाग्रतेने अभ्यास केल्यास ते यश मिळवू शकतात. हा काळ थोडा धावपळीचा असेल पण त्याचा फायदा सुद्धा तुम्हाला होऊ शकतो. एखादा नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी एक चांगली संधी या काळात तुम्हाला मिळू शकते. आता वळणार आहोत मीन राशीकडे. मीन राशीची तर 7.5 चालू आहे पण तरीसुद्धा बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. विचार करण्याची क्षमता वाढू शकते. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. नेतृत्व गुण सुद्धा तुमचे दिसून येऊ शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हा काळ अनुकूल आहे. व्यवसायात नवीन ग्राहक जोडले जाऊ शकतात. परदेशाशी संबंधित कामात यश मिळण्याची शक्यता आहे. नातेसंबंधात आणि कामाच्या ठिकाणी संघर्ष निर्माण होऊ शकतो. काही प्रमाणात थोडासा अतिविचार तुम्ही कराल आणि त्यामुळे तुम्हाला थोडासा तणाव होईल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. बजेट मात्र सांभाळावं लागेल. मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना एप्रिल आणि मेचा हा काळ लाभ देणारा ठरू शकतो. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.